काय झालं ते? काय प्रॉब्लेम आहे? अरे ते तर आपण सेंट्रल पार्क म्हणजे इंटरनॅशनल वर्ल्ड क्लास आपण तो हे करतोय, मोठं गार्डन करतोय, सेंट्रल पार्क करतोय. आतापर्यंत तिथे रेसकोर्स होतं. रेसकोर्स ठेवून आपण 120 एकर जागा घेतली. त्या जागेवर एक कुठलंही बांधकाम होणार नाही. ती जागा पूर्णपणे गार्डन म्हणून आपण वापरणार त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट, आपलं जे कोस्टलचं गार्डन होणार आहे ते 200 म्हणजे 180 एकर आणि हे 120 एकर खालून आपण सबवे करून हे गार्डन एक करणार. 300 एकरचा सेंट्रल पार्क मुंबईत होणार. 300 एकर. तुम्ही विचार करा, ही हिम्मत कुणी दाखवली? आपल्या सरकारने. मग महालक्ष्मीपेक्षा मग ते का थांबलं? एकदा सुरुवात केली होती मागच्या सरकारमध्ये, मग कुठं अडकलं? कोण त्यांना भेटलं? मग महालक्ष्मीतलं त्यांना महालक्ष्मी राहिली बाजूला, लक्ष्मी दर्शन झालं का? काय झालं? का थांबलं? ते थांबलं का? आणि ते आम्ही करण्याचं धाडस केलंय. मुंबईकरांना विरंगुळा म्हणून जसे आम्ही आता प्रकल्प मोठे करतोय, कोस्टल अटल सेतू केलाय, इतर प्रकल्प करतोय, मुंबईचं सुशोभीकरण करतोय, तसं 300 एकराचं सेंट्रल पार्क वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचं आम्ही करतोय. तुम्हाला काय अडचण आहे? कुठे? उद्धव ठाकरे असा आरोप करतात. कशामध्ये? कुठल्या गार्डन मध्ये? अरे रेसकोर्स वर बांधकामच नाही होणार आहे. तेच गार्डन. गार्डन मध्ये खेळायला काय? आमचे मित्र 120 मित्रांना बोलू, त्यांच्या मित्रांना पण बोलू. 120 एकर म्हणजे 300 एकराचं गार्डन मुंबईमध्ये होत आहे. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला याची नोंद घ्या. 300 एकरचं गार्डन सेंट्रल पार्क या मुंबईत होत आहे. एक मोठा ऑक्सिजन पार्क आहे. आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं. पोल्युशन खाली आलं, रस्ते साफ झाले. खड्डे आहेत का आता? इतके वर्ष खड्ड्यामधून प्रवास केला तुम्ही? चलो, धन्यवाद.